कॉल आने पर मनपसंद गाने की रिंग सुनाई दे मोबाईल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मनपसंद रिंगटोन कशी लावावी। जेव्हा की यूट्यूबवर आपण गाणी ऐकतो असतो आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पण गाणी ऐकत असतो, आपल्याला ती गाणी पसंत येऊन जात असते। ती गाणी आपल्याला मोबाईलमध्ये कशी सेट करायची, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा तरीका सांगणार आहे। त्या तरीक्याला यूज करून कोणत्याही गाण्याला आपली रिंगटोन बनवू शकता। त्याकरिता तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची काहीच आवश्यकता नाही मित्र। फक्त तुम्हाला एक ट्रिक यूज करण्याची आवश्यकता आहे। कोणत्याही नवीन पुराण्या गाण्याला तुम्ही तुमची रिंगटोन बनवू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप आवश्यकता आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही बिना व्हिडिओला स्किप करून पूर्णपणे हा व्हिडिओ पाहावा आणि सबस्क्राईब करावे। सर्वात आधी क्रोम ब्राउझर ओपन करावं लागेल। तर आलेलो आहोत आपण आता क्रोम ब्राउझर ओपनमध्ये। तर सर्वात पहिले तुम्हाला तिथे सर्च करावं लागेल मोकअप, MOBCUP मोकअप टाईप करावं लागेल आणि सर्च करावं लागेल तुम्हाला। नंतर जी पहिली वेबसाईट येईल त्याला क्लिक करायचं आणि त्याला क्लिक करून गाणं लिहायचं। सर्चमध्ये जो बी गाणं पाहिजे आपल्याला, तर MP3 गाणं लिहायचं। जसं की माझ्या भीमानं बाई सोन्यानं भरली वटी, हे मी सर्च केलेलं आहे, लिहिलेलं आहे गाणं। तर मित्रांनो, सर्च केला तर तो गाणं आता आलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याला डाउनलोड करावं लागेल। त्या गाण्याला MP3 डाउनलोडमध्ये क्लिक करून त्याला पूर्ण आपला डाउनलोड करून घ्यायचा। तर तो MP3 डाउनलोड होऊन जाते। त्याच्याकरता आपल्याला आधीच MP3 ॲप आधी फोनमध्ये डाउनलोड करून ठेवावं लागेल मित्रांनो। तर हा झाला तुमचा आता गाण्याचं काम डाउनलोड करण्याचा। फ्री डाउनलोडमध्ये टच करून तो गाणं पूर्ण डाउनलोड करून घ्यायचं आहे, जो बी तुम्हाला आवडते तो सर्चमध्ये। तर मित्रांनो, आता हा काम तुमचं पूर्ण झालेलं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट वेळेस मित्रांनो बॅग आल्यानंतर मोबाईलमध्ये सेटिंग ॲप ओपन करावं लागेल। सेटिंगमध्ये जाऊन व्हायब्रेशन अँड रिंगटोन अँड व्हायब्रेशनला टच करावं लागेल आणि त्याच्यानंतर पूर्ण रिंगटोन दिसेल मोबाईलचे। तर आपल्याला हे मोबाईलची रिंगटोन पाहिजे नाही, तर मित्रांनो आपल्याला त्याच्याकरिता बॅग जाऊन रिंगटोनवर टच करावं लागेल। नंतर कस्टम रिंगटोन येईल, त्याच्यावर टच करावं लागेल आणि नंतर तिथे आपल्याला आपली रिंगटोन आलेली दिसेल मित्रांनो। बघा, माझ्या याच्यामध्ये आलेली आहे, माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी। तर मित्रांनो, आता कोणी पण तुम्हाला रिंग लावेल तर तुम्हाला तुमची मनपसंत गाणे ऐकायला मिळेल मित्रांनो। मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगित आहे। सर्वात पहिले तुम्हाला याने सेटिंगमध्ये जावं लागेल आता नंतर, आणि सेटिंगमध्ये तुम्हाला जाऊन तिथे तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला सेटिंग ॲपला ओपन करावं लागेल आणि सेटिंग ॲप ओपन झाल्याच्या नंतर साऊंड अँड व्हायब्रेशनला ओपन करावं लागेल, टच करावं लागेल आणि नंतर साऊंड अँड व्हायब्रेशनला टच केल्यानंतर फोन रिंगटोनला टच करावं लागेल। तर तुम्हाला मोबाईलच्या पूर्ण रिंगटोन दिसून येईल। नंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला ते रिंगटोन तुम्हाला पाहिजे नाही तर तुम्हाला
कस्टम रिंगटोन दिसेल. कस्टम रिंगटोनला टच करून तिथे डाऊन केलेलं गाणं दिसून येईल मित्रांनो. तर त्या गाण्याला तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही रिंगटोनचा साऊंड ओपन करून ऐकू शकता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करून गाण्याला म्युझिकवर यावं लागेल. म्युझिकला टच करून तुम्हाला गाणं दिसेल, त्याला सिलेक्ट करावं लागेल आपल्या गाण्याला. तर तुमचं गाणं ओपन होऊन जाईल मित्रांनो. झाली तुमची, कोणाचे पण तुम्हाला रिंग लावेल कोणी पण, तर तुम्हाला तुमचं गाणं ऐकायला येईल. तर झाली मित्रांनो तुमची सेटिंग. मित्रांनो, मी हा व्हिडिओ खूप मेहनत करून बनवित आहे. मी एक छोटीशी यूट्यूबर आहे आणि तुम्ही मला सबस्क्राईब करावे, लाईक करावे. व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ मित्रांना, दुसऱ्यांना, जरूरतमंदला हा व्हिडिओ शेअर करावे आणि एक गोडसा कमेंट टाईप करावे अशी माझी इच्छा आहे. सर्वांना माझा मित्रांनो जय भीम, जय संविधान.